असं झालेलं होतं की जेव्हा राम मंदिर बांधायचं तेव्हा ते उत्तर प्रदेशात आहे आणि जनरली असं झालं आहे की उत्तर प्रदेशातले किंवा उत्तर एशिया भागातली मंदिरं फारशी राहिलेली नाहीत, जुनी सगळी डिस्ट्रॉय झाली ती इन्व्हेजनमुळे. तर ते मंदिर नक्की कोणत्या स्टाईलचं असलं पाहिजे. तर याचा जे सगळी विचाराची म्हणजे चर्चा चालू होती, खूप विचारमंथन चालू होतं. सोमपुराज जे असतात, जे मंदिरं बांधण्याची ज्यांची परंपरा असते, ते लोक यात काम करत होते. तेव्हा मी याचा थोडं अजून खोलात जाऊन अभ्यास केल्यावर कळलं की मारू गुर्जर डायनेस्टी किंवा परमार डायनेस्टी ही त्या काळात तिथे होती 15व्या शतकामध्ये, जेव्हा ते मंदिर पाडलं गेलं. आणि मग त्याच शैलीमध्ये ते मंदिर परत रिवाईव्ह झालंय. त्याच्यामुळे यात बाकी कोणत्याही आयामाचा काहीच रोल नाहीये. इट इज ओनली अबाउट की ते मंदिर सुरुवातीला जसं होतं त्या शैलीतच, पण मॉडर्न टेक्निक यूज करून किंवा बरेचशा चॅलेंजेस जे प्रॉबेबली आधी त्यांनी वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह केले असेल मंदिर बांधताना ओरिजिनल, पण आता वी हॅव बेटर टेक्नॉलॉजी. सो त्याच्यामुळे आताचं मंदिर हे अजून जास्त इव्हॉल्व्ड मारू गुर्जरा स्टाईलचं मंदिर म्हणता येईल.